चला सामना सुरू करायचा आहे, विनंती असेल बघा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. यस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. नो बॉल असेल. सिंगल ऍड होईल. अजून एक दमदार स्ट्रोक. दोन धावा फलकावरती. या टीमची टोटल तीन या आकड्या, चार या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. यावेळेस 6 असतील. येस, 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 7 धावा फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा खेळ झालाय. अजून देखील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर पहिली प्रगतीपथावरती असेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
2 धावा फलकावरती. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जे मात्र यावेळेस देखील पंचांचा इशारा नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आणि आता 13. येस, 13 धावा. 3 चेंडू झालेत. धावसंख्या 13 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 14 या आकड्यावर. 4 बॉल 14 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील एक धावा. टीमच्या टोटल मध्ये धावफलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील ते मात्र 15 या आकड्यावर. एक असेल. 15 ऑन द बोर्ड. एक धाव जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 15. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त दिशा दाखवली आहे यावेळेस. एक धाव झाली आहे कंप्लीट. धावफलक 16 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार. पुन्हा एकदा इथे सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज देखील तयार. इथे चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. खांद्यावरती जबाबदारी असेल ती म्हणजेच अन्नूच्या. आणि अन्नू कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यावेळेस विकेट. लागलाय लागलाय. 17 धावा धावफलकावरती. विचार करा, लागलाय तर एवढा भडकलाय. नसेल लागला तर बापा, विषय खोल. डायरेक्ट रक्तांचे पाठ.
अरे ते तिसरं पंच, काही झालं तरी तिसरं पंच. बॅट्समन लेट आला, तिसरा पंच. बॅट्समननी किती वेळा बॅट आपटली, तिसरा पंच. अमरजी पाटील भाऊजी यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. भाऊजींना विनंती, या आपलं देखील सहर्ष स्वागत. आशिष दादा आज कुठल्या संघामधून खेळला नाही. आशिष दादा काय रिटायरमेंट, क्या बात आहे. नाही नाही, आशिष दादा म्हणजे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे आमचा. जिथे कमी तिथे आम्ही अंपायर म्हणून देखील असतो, कॉमेंटेटर म्हणून देखील, स्कोरर. व्हाईट बॉल, धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाज देखील तयार आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल ॲड होईल. अमरजी पाटील भाऊजी या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे व्यासपीठावरती. सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 21. 21 धावा, 22 धाव्यांचं लक्ष असेल. चला 22 धाव्यांचं लक्ष. वायसीसी संघ आता मला वाटतं एकदम थाटामाटामध्ये बसलेला आहे. वायसीसी संघ थाटामाटामध्ये बसलाय. किरण दादा म्हटले तसंच झाला का आता. किरण दादा काय वाटतंय फायनल मध्ये काय विषय. वन साइड वायसीसी, वन साइड, क्या बात आहे. सगळ्या ट्रॉफ्या, बेस्ट बॅट्समन वायसीसी, बेस्ट बॉलर वायसीसी, बेस्ट फिल्डर वायसीसी, सिरीज वायसीसी, पहिला नंबर वायसीसी. ट्वेंटी टू 22 धाव्यांचं लक्ष असेल. स्पीडअप करायचं ही नम्रतेची सूचना. सलामीची जोडी झाली मैदानावरती दाखल. अन्नू आणि अक्षय काकडे हे दोन नामचीन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. दोघांचं कौतुक करेल मी ज्या प्रकारचं क्रिकेट राहिलंय. मला आठवतंय कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मागील गत वर्षामध्ये मेगा फायनलची मॅच होती आणि त्या मेगा फायनलच्या मॅच मध्ये अर्धशतकवीर अक्षय काकडे आपल्याला पाहायला मिळतोय. अमरजी पाटील साहेबांना दाजींना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला स्पीडअप करायचंय, रिक्वेस्ट. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे. किरण भाऊ काय विषय काय. किरण भाऊ वैतागलेत म्हणतायत 2 ओव्हरची ठेवा. किरण भाऊ सगळ्यांच्या एंट्री आल्यात. आम्ही टॉस वर पण करू शकतो, चालेल. यावेळेस सिंगल ॲड होईल. फलक पाहायला मिळतो 1 या आकड्यावरती. बघा अन्नूने वेगळ्या प्रकारचा शॉट खेळलाय. स्ट्रोक एक्झिक्युशन अगदी वेगळ्या प्रकारचं होतं आणि तेच पाहायला मिळालं. 1 धाव झाली कंप्लीट. 22 धाव्यांचं लक्ष, 21 धाव्यांची गरज. 17 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. बघा वेळ वाचवणं गरजेचं आहे प्लीज.
अक्षय काकडे म्हणजे बडे मॅच का बडा खिलाडी आहे. मोठ्या मॅच मध्ये या खेळाडूच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. असा खेळाडू अक्षय काकडे ॲज अ आयकॉन म्हणून देखील या खेळाडूची वर्णी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. धावसंख्या 2 या आकड्यावरती. 16 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. यावेळेस मिळतील धावा 2. धावसंख्या फलकावरती 4. भांडा भांडा दोन्ही टीमा बाद. YCC विन. येस. धावसंख्या 4 या आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड. यश भाऊ अजून मॅच एन्जॉय करतायत. व्हॉट अ कॅच. फलंदाज बाद. ये नाचो. आणि हा बॉल जर टप्पी पडला असता आणि मग हातामध्ये गेला असता आणि असा बॉल बाहेर गेला असता तर मजा आली असती. 4 रन डायरेक्ट. डोक्याला हात लावायची पाळी आली असती. टोपी काढून ती पण. चल नागेश भाऊ इथून रजा घेते, त्यांचा पण आभार व्यक्त करू. यावेळेस चांगला बॉल आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. क्या बात है. धावसंख्या पुढे सरकेल 5 या आकड्यावर. यावेळेस चांगला बॉल आहे. डॉट बॉल. 5 चेंडू 5 धावा. स्पीडअप करा विनंती आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. हाँ ये कर लो पहिले. प्लेयर तिथेच राहतील, फक्त 2 मिनिटं घेतील. काय करू, कुठे नेऊ, कसा राहू, काय करल, कुठला बॉल टाकल. नको तू त्याच ठिकाणी राहा, जाऊ दे. 2 मिनिटं खातील. जो अभी अभी भाऊ बघ. फरदीन काझी ॲनिमेटेड. नशीब बॉल आला नाही, नाहीतर तिकडे स्टंप उडलाच होता. यावेळेस 2 धावा आहे टीमच्या टोटल मध्ये. 7 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 7 या आकड्यावरती. 12-15 ची गरज. 12-15. 12 बॉल 15. स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. अरे 7-8-9 मिनिटं गेलेत या ओव्हरला. हा चला. YCC गंगाला बँड लावायचे आणि नंतर बसायचे, त्यामुळे थोडस लवकर करा प्लीज. 10 नाही 12 बॉल 15. 12 बॉल 15 अशी लढत पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती कृष्णा पाहायला मिळतील. 12 चेंडू 15 धावा. परांगणचे देखील एक षटक फार महत्वाचं राहणार आहे. ही मॅच जबरदस्त होईल यात शंकाच नाहीये. सिंगल ऍड होईल. अक्षय आणि गौरव 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. टीम ओम साई गणेश प्रॉमिस 11 या संघाकडून. तीन बॉल झालेत.
9 झालेत. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंमध्ये 13 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 13 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चांगला बॉल आहे आणि स्ट्रोक देखील संयमी पद्धतीने खेळला गेलाय. 8 बॉल 12 हे समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडूंमध्ये 12 धावा. 8 चेंडू 12 धावा. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती. परांगणचं षटक देखील महत्वाचं असणार आहे. परांगण, कृष्णा आणि त्याच्या जोडीला चितू हे 3 तिकडी आणि 20 धावा देखील म्हणून अवघड करतात असे 3 गोलंदाज आहेत. ओमी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे, त्याचं करूया सहर्ष स्वागत. आणि यावेळेस विकेटचं पतन. फलंदाज बाद. 7-12 हे समीकरण असेल. 7 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. अमित भोईर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. 7 चेंडू 12 धावा हे समीकरण. एक मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक होईल ओम साई गणेश प्रॉमिस 11 या संघाचं. यावेळेस फलंदाज बाद आणि आता 6 चेंडू 12 धाव्यांची आवश्यकता असेल. ओमी यांच्याकडून सुवर्ण संधी बारके यांच्यासाठी असेल. एका चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. हाँ ये कर लो पहले. हाँ भाई ये कर लो. 1 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता असेल. 22 धाव्यांचा पाठलाग करत असताना ओम साई गणेश प्रॉमिस 11 हा परास्त झालाय. मात्र 2 संघ आपल्याला मिळालेले आहेत. YCC आणि त्याच्या सोबतीला साई गणेश मायरा. अमरजी पाटील भाऊजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अमरजी पाटील भाऊजी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. भाऊजींच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन. एकीकडे लकी सिरीजच्या रेस मध्ये असणारा एक प्रबळ दावेदार. कृष्णा असतील मॅन ऑफ द मॅच. कृष्णा इज द मॅन ऑफ द मॅच. अमरदादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण कृष्णा यांना मॅन ऑफ द मॅच देतोय आणि लगेच आपण टॉस उडवतोय.